वाल्याला सांगितलं तू खचू नको. काय करू म्हटले आता. अरे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. अरे देवाच्या नावात ताकद इतकी आहे, पापाचे पर्वतच्या पर्वत जळून जातात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. आपण रोज हरिपाठ म्हणतो. अहो भगवंताच्या नावात ताकद इतकी आहे. मी माझा अनुभव सांगतो. आता बऱ्याचदा आई सोबत नसते, बायको सोबत नसते, कोण नसतो, जाणवतं दृष्ट झाली म्हणून. दृष्ट होते बरं का भाऊ, दृष्ट होते हे मान्यच करावं लागेल आपल्याला. जाणवतं, असं डोकं धरल्या जातं, मन कशात लागत नाही, बेचैन होतं. कोण काढील दृष्ट. वडापाव भेटतो विकत. खरं तर आता ते एक स्टोअर चालू झालं पाहिजे बरं का, इथे दृष्ट काढून मिळेल. नवा उद्योग होऊ शकतो, गरजेचं आहे ते. येथे दृष्ट काढून मिळेल. नाही ना ती सोय. दादा फक्त भगवंताचं नामस्मरण केलं ना एक अर्धा तास की डोकंच राहते, सगळं नैराश्य निघून जातं, पुन्हा चेतना येते. हे भगवत नामाचं सामर्थ्यच आहे भाऊ. आपल्याला जन्मालाच तेवढ्यासाठी घातलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो आज आला फाटाबादी केसा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. खऱ्या अर्थानं जन्मालाच त्याच्यासाठी घातलंय. वाल्याला सांगितलं तू देवाचं नाव घे, होईल फरक पडल, बदलल परिस्थिती. त्याने काय विश्वास ठेवला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो त्याने विश्वास ठेवला आणि असं चिंतन केलं भगवंताचं. असं चिंतन केलं की कोळियाची कीर्ती, कोळियाची कीर्ती गायिनी गुणाने. कोळियाची कीर्ती गायिनी गुणाने. वाढली गहन कोळियाची वाढली गहन. केले रामायण रामाधे. रामायण रामाधे. केले रामायण रामाधे. केले रामायण रामाधे. कोळियाची कीर्ती